नमस्कार मित्रांनो, परवाच्या एका व्हिडिओवरती कमेंट आली होती ॲज अ चिपकुक शिपवरती जॉईन करायचं आहे आणि त्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे आणि इंग्लिश स्पीकिंगवरती पण भर दिला आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, शिपवरती जॉईन करण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंटची गरज नाही. CCMC म्हणून एक कोर्स आहे, मी पण तोच केला. सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॅरीटाईम कॅटरिंग हा 6 महिन्याचा कोर्स आहे आणि यामध्ये सर्व शिप रिलेटेडच ट्रेनिंग दिलं जातं. शिपवरती जे काम चालतं गॅलीमध्ये तेच सर्व शिकवलं जातं आणि स्पेशली हा त्यासाठीच कोर्स बनलेला आहे. त्यामुळे हाच कोर्स बेस्ट आहे. हा केला तरी शिपवरती जॉईनिंग मिळतं आणि हॉटेल मॅनेजमेंट करून पण शिपवरती जॉईनिंग करू शकतो. पण तुम्हाला माहितीच आहे, हॉटेल मॅनेजमेंट 3 वर्षाचं आहे, त्यामुळे तुमचा वेळ पण वाया जाईल आणि पैसे पण वाया जातील. त्यामुळे CCMCच बेस्ट आहे आणि CCMC केल्यावरती आपल्याला CDC पण त्यामधूनच मिळते. CDC महत्त्वाची असते शिपवर जॉईन करण्यासाठी, पण हॉटेल मॅनेजमेंट केल्यावरती त्यामध्ये आपल्याला CDC नाही मिळत. CDC मिळवण्यासाठी अजून एक STWचा 15 दिवसाचा एक्स्ट्रा कोर्स करावा लागतो आणि तुम्ही कोर्स कुठलाही करा, शिपवरती ॲज अ चिपकुक डायरेक्ट कुठलीही कंपनी घेत नाही. त्यासाठी पहिलं मेसमॅनमध्ये 2 कॉन्ट्रॅक्ट मारावेच लागतात, मगच चिपकुकमध्ये प्रमोशन होतं. आणि आता विषय राहिला इंग्लिश स्पीकिंगचा, तर शिपवरती जॉईन करायचं म्हणजे इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळे इंटरव्ह्यू सगळ्या कंपनीमध्ये इंग्लिशमध्येच होतात आणि आता वेगवेगळ्या शिपवरती सगळा मिक्स क्रू असतो, वेगवेगळ्या नॅशनॅलिटीचे लोक असतात. तुम्ही बघितलाच असाल, मागच्या शिपवरती स्टॅन होता, तर त्या लोकांसोबत तर इंग्लिशमध्येच बोलावं लागतं. आणि शिप आता वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जाते, वेगवेगळ्या पोर्टवरती जाते, तर तिथली लोकं पण जेवायला येतात, तर त्यांना तर हिंदी मराठी येत नाही, त्यांच्यासोबत पण इंग्लिशच बोलावं लागतं. आणि शिपचं इन्स्पेक्शन पण असतं, तर ते बाहेरचे इन्स्पेक्टर लोक पण इंग्लिशमध्येच क्वेश्चन विचारतात, त्याचे इंग्लिशमध्येच आन्सर द्यावे लागतात. तर शिपवरती जॉईन करण्यासाठी इंग्लिश पण महत्त्वाचं आहे.